काय सुपी आली का? काय केली? त्या क्रांती केली. मग बापाची इज्जत घालवली, आईची इज्जत घालवली, भावाला नकाशातून काढलं, तुझ्या प्रियकराला तुझ्या भावानं 3 वेळा हाणलं तरी तो त्याचा पिच्छा सोडला नाही. आणि आता कशाला भांडतात? या 2 माणसांच्या तक्रारी जास्त आहेत. लव्ह मॅरेज करणारे आणि लफड्यावाले पळून येणारे यांचे तर लई कुठाने. आता म्हातारी माणसं आहे, म्हातारी माणसं झाली, आता वय झालंय, 70-80ची म्हातारी झाली, कशाला धावायचं म्हाताऱ्यावर? थोडस गुलगुलू गप्पा आणायचं. आता राहिलंय काय? उद्या परवा तर तू जाणार आहे. आता उद्या गणपती बुडवले होतो, काय गॅरंटी पितरपाठात लागणार आहे? आणि पितरपाठात जाण्याचाच दिवस मस्त बस. ती म्हातारी सुद्धा धावती म्हाताऱ्यावर. वय झालंय आपलं, मस्त बसायचं, गप्पा आणायचं, पोतं बितं टाकून चांगलं. ती म्हातारीला म्हणते कॉलेजला असताना चांगला दिसायचं म्हणून आधी लागले. त्याची फळं आता भोगीते. अरे काय भोगी? आणि ते म्हातारडही म्हणते शानपण करू नको, कानपाट फोडीन. मी काय तुझ्या मागं लागलो नव्हतो, तुझ नवरी संघ कलवरी होऊन आली, मॅक पाहून हसली, तो बसून मा वाटूळ झाला. अरे काय? अरे समाधान गेलंय मला. कचकच आली का समाधान गेलं, कचकच गेली का समाधान. तुम्ही घरात भांडू नका, भांडू नका, भांडू नका. संयम धरा, काय होत नाही. मला तुम्हाला पुरुष मंडळीला सांगतो, नवरा बायकोचं भांडण तर होणार आहे घरोघर मातीच्या. आता तुमचे होतं ना, आमचे होत नाही का? पण मी 20 वर्ष तर होऊ दिलं नाही, भांडण नाही होऊ देत मी कधी. तुम्हाला आयडिया सांगून होतो, तुम्हाला सांगू नका कोणाला. बायको अशी भांडायच्या मूडमध्ये आली ना, बायका 2 गोष्टी करतात कधी विद्या नाटायचं. ज्या दिवशी तिला भांडायचंय ना, त्या दिवशी ती अगोदर जीवन घेते. आणि काही बोललं झोपून घेते. तिला झोपायसाठी हे आयडिया आहे. आणि तू भांडाय आणि बायको भांडायला लागली ना, काहीच नाही करायचं मला. मी तर तोच प्रयोग करतो. मला काहीच नाही. एक 5 मिनिटं फक्त बायको पाहत राहायचं बस. एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, बोलायचंच नाही. होऊ द्या तिचा पावर कमी होऊ द्या, ती काही पिसाळी नाही, किंवा आपल्याला उचलून आपटीलाच काय नाही, काय नाही. फक्त 5 मिनिटं पाहत राहायचं. ती मांजरीला ताणीन, कुत्रीला ताणीन, बशी फेकून देईल, ती काही करू देते ना, फक्त पाहत राहायचं. फक्त 10 मिनिटच गरज आहे. 10 मिनिटाची चहा घेऊन येते आपल्याला. आणि मग ती भामटायची, भामटा तर भामटा, चहा आता आला ना. तू भामटा म्हण नाही तर गाडव म्हण, पण भांडण तर मिटलं ना. ती म्हणते भामट्याची सवय लागली, घ्या द्या. पण संकट टळलं का वाढलं? टळून गेलं. काय बोलायचं? नियम पाळीत राहायचे मला. कारण आता महिलांचं थोडं अवघड झालं. त्याने आता एकच तडाखा उठवलाय सध्या. काही झालं का मला राहायचं नाही. आता मी फुटक्या तोंडात असल्यामुळं बोलतो, आणि तुम्ही आतले गाठीचे असल्यामुळं सांगते नाही. तर तुमच्या घरात तोच तमाशा आहे. काही झालं का मला राहायचं नाही. माझी कॅपॅसिटी संपली, मी होतं तेवढं केलं, आता आपल्याच्यानं होत नाही. तुमचं तुम्ही मला मोकळं करा. एखादा वकील पहा, घटस्फोट घ्या, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करायचं का? एक वाक्य सांगा मला. जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे शांतता. शस्त्र आहे ते. खून करायला तरी सुरा लागतो, बरोबर ना? पण समोरचा माणूस शांत करायला शांतता नावाचं जर शस्त्र असेल तर तो आतून बाहेरून शांत. खरं का खोटा? तुमच्याकडे शस्त्र ठेवा ना, 2-3 शस्त्र जवळ ठेवा. क्षमा, क्षमा एक शस्त्र भारी आहेत का नाही? एक शांती. थोडं होऊन द्या. महिला म्हणतात सुनबाई थोडी बोलते, तुमची बोलू द्या ना. थोडी धावून येते, घालून पाडून बोलते, बोलू द्या. पोराच्या आडून तुम्हाला बोलते, बोलू द्या. तुम्ही थोडं सहन करा ना. तुला तुझ्या सुनेला अशी सून येईल का तू काठी टिकी त्यांचं भांडण मिटवायला असेल. थोडी शांत बस. यातल्या 4 जणी तेच करतात, इळवर मिटीतच राहतात. खरं आहे का खोटं? तुम्ही शांत राहा ना. कोणत्याही गोष्टीला
आनंद मिळवायचा असेल तर तुमचा माझा आनंद का गेला त्याचं उत्तर आहे कसकस काय आली आणि समाधान. अख्ख कीर्तन आज दोनच शब्दात आहे फक्त, आनंद आणि समाधान. आता समाधान प्राप्त करा, थोडं मुलाबाळांकडे लक्ष द्या. महिला मंडळ तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा असं माझं मत नाही, पण निदान पोरांना तुम्ही पडू शकत नाही. मी काल बोकू घेणं देण्याचा नाही, तुम्ही आणि तो तुमच्या पुढे जाऊ शकत नाही हा इतिहास आहे. पण तुम्ही एक करीत जा, मुलांना थोडं बापाची भीती घालीत जा, भीती घालीत जा. मुलगी थोडी उशिरा यायला लागली शाळेतून तर म्हणत जा तुझे वडील मारतील बरं तुला, सावध राहा. मुलगा म्हणला सहलीला जायचंय, शहाणपणा करू नको, त्यांना विचारू दे, एवढं म्हणा. आणि नवऱ्याला जाऊन सांगायचं त्याला पाठवू नका, त्याचे मित्र हलकट आहेत, तुम्ही सांगा. आज कुटुंबाची घडी जर बसवली नाही तर आयुष्यात काय कमवलं आपण, संपत्तीचं काय करायचं. मग आज 40% लोक पोराचे पोरींचे लाड करून पितृसुखापासून दुरावले. महाराज काय करायचं इस्टेटीत. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, कुणीच बोलत नाही. इंदुरीकर बोलतो तो दुश्मन झालाय सगळ्यांचा. माझे 31 वर्ष गेले लोकांच्या शिव्या खाण्यात, 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. अख्खं कीर्तन तुम्हाला कसं वाटलं, काय आयुष्याचं वाटोळ करायचं, का वाईट का करायचं. आज महिला मंडळ हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. आज कुटुंबाची अवस्था जर बिघडली तर कष्टाचं चीज काय आहे. काय तुम्ही रात्रंदिवस मिसळपाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहेत आपण. आज 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, कोणी बोलत नाही. जो बोलेल त्याची क्लिप पडेल, जो बोलेल त्याची बातमी पडेल. ह्या जगात जो बोलला, ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. तो उद्या सकाळी त्याचा बांबू उपाटलाच, तो राहू शकत नाही. मी 1000 शिव्या हलक्या हाती खातो दिवसभर, पण ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी. काय तुम्ही जीवनामध्ये कमवलं. आज बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज, इतकी तळतळ येते. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत, 10% लोक शेअर मार्केटने गेलेत. तुम्ही विचार केला नाही मला. आज बापांवर कर्ज नाही, मुलांवर कर्ज आहे. काय चित्र बनवून टाकलं आई बापांनी समाजाचं. आज मुलाची गाडी हप्त्यावर आहे, आज मुलाचा मोबाईल हप्त्यावर आहे, आणि सगळा आधार त्याला आईचा आहे. काय जीवन बनवलं तुम्ही. ईश्वरासारख्या बापाच्या डोळ्यात कधी फुटपाथवर झोपला पण पाणी नाही आलं. बिचाऱ्याला बनियन मळलं तर पलटी करून घातलं पण रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडलाच ना. अरे तो वरून किती कठोर असेल पण आतमध्ये बापाचं हृदय आहे. वरून जाऊ द्या, वरून तो हसतोय तो भाग सोडा, तो पाहुण्यांमध्ये दाखवत नाही तो भाग वेगळा. अंतकरणाला वेदना किती आहेत. आणि तुम्ही मुलींची फाजील लाड केल्यामुळं ईश्वरासारखं बापाच्या डोळ्यात पाणी आलं. नाही रडलं कधी, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसाच्या पाया पडतो आणि सांगतो माझी मुलगी सापडून द्या. ही वेळ त्याच्यावर आली. पोलीस म्हणतात तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, तुमची मुलगी सापडून देतो. मुलगी सापडल्यावर बाप पोलिसाच्या पाया पडतो. पाहिजे ती माझ्या पुरीची इच्छा मी पूर्ण करेल, पण मुलीने त्या मुलाचा नाद सोडावा. पोरगी पोलिसासमोर बापाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. संपला बाप त्या दिवशी. आज बनियन मळालेलं पलटी करून घातलं, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. शेवटी त्याला अपमान सोडून काहीच मिळालं नाही. हे त्याला आई जबाबदार आहे, मुलीची आई. हो तुम्हाला वाईट वाटेल. या आता तुम्ही माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात महाराज. 93. काय चित्र आहे. बोलायचं कोणी. जो बोलला तो ठेवायचाच नाही असा नियमच झालाय. खरंय का खोटंय. बोलला का तो गेमच त्याचा. काय चित्र आहे. महिला म्हणलं बोलायच्या गोष्टीत राहिल्या नाही. या बेफाम समाज झाला, बेफाम. आज आई जर मुलं बाप जर मुला शांतवी दिला जातो. काय कमवलं तुम्ही आयुष्यात. गाड्या, बंगले, डाबे, बार, जीसीपी, पंप, आगला. काय कमवलं. कोट्याच्या इस्टेट आहे तुमच्या घरात, जवळ यायला पोरगा नाहीये. अरे तुम्ही कधी बाहेरून आले ना तर गलास घेऊन जर बियाणा पोरगा जरी आला ना तरी तुमचा थकवा जातो. पण तुमच्या पैशाच्या नालायक वागण्याच्या घमेंडीत तुमच्या घरात पोरगच राहिलं नाही. गडी पाणी देतोय तुम्हाला, गडी करोडोची इस्टेट आहे तुमच्या घरात. पण बाप मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडतोय. काय कमवलं तुम्ही आयुष्यात.
आज एखाद्या आईचा मुलगा जर तरुणपणात गेला तर त्या आईनं कमावलं काय? विचार करा. आज आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून दसदसा रडते. ज्या दिवशी तरण्या बांड मुलाचा मृत्यू आईनं पाहिला त्या दिवशी आईचं आई पण संपलं. ती आई मेली नाही, फक्त जिवंत आहे म्हणून, नाही तर ती आई मेलेली आहे. ज्याच्यासाठी जगायचं ते जीवनच गेलंय. खरंय का खोटंय बोला? या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर अक्षर प्रेताजवळ लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहितीये त्यांना माझा बाप गेलाय? काय माहित आहे त्यांना माझी आई विधवा झाली? काय माहित आहे त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय? ही गुजीरवाणी बाळ आहेत. काय माहिती यांना? काय त्यांचं बाप काय? ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर देऊ शकता तुम्ही? तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी? काय उत्तर देऊ शकता तुम्ही? आणि तेच प्रेत पेटवल्यावर अंत्यविधीचे सगळे लोक रडतात, पण ही गुजीरवाणी बाळा हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटवला का माझा बाप? आई पेटला. पेटला माझा बाप. आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग समाधान मानतं, कारण शब्द आईचा आहे. माझा बाबा देवा घरी गेला. भेटेल त्याला विचारते तुझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात काल आला नाही शाळेत, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात आज मग खेळत का म्हणून नाही, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझा बाबा देवा घरी गेला ना, मी पोटात काही नसल्यामुळे मला शक्कर येते म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. त्याला आईचं खोटं वाटत होतं. पण मित्रांचं ती शाळेतली पोरं जेव्हा म्हणतात ना तुझा बाबा मेलाय रे, तुला फसवलंय, तुला बाबा नाही आता, ते पोरग घरी येतं आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. आज तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आज स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत आणि पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 4च कारण आहेत: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले लाड. याच्यापेक्षा काहीच नाही. बोला तुमचं काय मत? आणि मुलं बाळ गेल्यावर तुम्ही करणार काय? काय तुमच्या पैशात? आज आपण फेल गेलेली माणसं आहेत महाराज. खरं आहे की खोटं आहे? बोला. म्हणून एक वाक्य सांगू, इंदुरीकरची वाक्य आहे: ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज 80% मित्रांना भीक मागायची पाळी मित्रांमुळे आली. मित्र चांगला पाहिजे, मित्र चांगला पाहिजे. नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय, कुणालाच माहित नाही, मित्राला माहित आहे. मित्राला ही गोष्ट त्याने मित्राला सांगितलं पाहिजे इकडे नेऊन घाल ती मुलगी, पाहुण्याला बोलव, 2 जण बसा, विचार विनिमय करा, पटत नसले तर एकमेकापासून वेगळे व्हा, पण तू तिला मारू नको. एखादा फटका जर तिचा बसला आणि ती मुलगी जर गेली तर तू एकटा नाही, तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. एक तर ती पोरगी काचानं गेली, तिचं शरीर क्रूज झालंय, एक तर तिच्या मनावर परिणाम आहे, तिच्या डोक्यामध्ये सतत टेन्शन आहे, नवरा माझा दारू पितोय, माझ्या जिंदगीची वाट लागली, हा विचार त्या पोरीच्या रात्रंदिवस. आणि मी निघून जर गेले याला सोडून तर माझा बापच सुनाच्या हाताखाली आहे, हा एक विचार आहे तिच्या पुढं. ती सण का करू राहिली हे विचार कर. दारुडीची बायको दारूचे मार सण का करू राहिली? बापाचा आधार नाही आहे. उद्या माझ्या भावानं जर माझ्या बापाची भाकर बंद केली तर त्याच्या दारात मी कशी जगेल? म्हणून ती इथं सण करते. उद्या शरीर क्रूज झालंय, एखादा फटका बसला तर मरेल, हे सांगितलं कोणी पाहिजे? मित्रानं. एक कर, नेऊन घाल, काही कर. आणि तुझ्याकडून जर एखादा फटका बसला आणि ती पोरगी जर मेली तर तुला माहीत नाही, तुझी अख्खी खानदान तर बसल पण तुला सगळे माफ करतील, पण पोरीचा बाप माफ करणार नाही, कारण त्याचं ते हृदय आहे. हे मित्रानं सांगितलं पाहिजे. पूर्वी तरी खून करणाऱ्याला नेत होते, आता फार चांगलं झालंय, अख्खा वाडा नेत्यात. हा, खून झाला का अख्खा वाडा नेत्या. अजून 5 वर्षांना जमावणारे सुद्धा नेणार आहेत. हे लग्न जमावणारे जे मध्यस्थी ना, यांची एक पिकअप भरणार आहे आणि त्याच्या 5 वर्षांना मित्रच नेणार डायरेक्ट टोळीच पिकअप मध्ये आत. खरंय का खोटं आहे? बोला. मित्रानं सांगितलं पाहिजे. हो, मित्र दारू पितोय, मित्रांनी त्याला सांगितलं पाहिजे इकडे दारू सोड, माझा बाप गेला त्याच्या पाहिजे, माझ्या आईनं कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही,
पण माझी आई आज खाली मान घालून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. पदर नाही सरकून दिला तिनं, ती खानदान घराण्यातली होती. पण नवरा दारूला निघाला, मुलाची जबाबदारी आली, माझ्या आईला कामाला वेळ. 9वीला मुलगी आहे माझी, गुजीरवाली मुलगी आहे, वर्गात हुशार आहे. पण 50 रुपयाच्या प्रयोग वहीसाठी ती वर्गात उभी राहते. वही नाही आहे, 50 रुपयाचा प्रश्न आहे. ती पोरगी खाली, मुलं हसतात आणि ती मुलगी उभी राहून खाली पाहते. तर माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या थेंब बेंचवर पडतात आणि शाळेतल्या बेंचवर माझी पोरगी रडते. आणि मधल्या सुट्टीत माझी पोरगी घरी येते आणि माझ्या आईचा पदर धरून सांगते, शिकायचं नाही आम्हाला. माझ्या मला प्रयोग वही नाही तर माझे 50-40 पोरं वर्गात मला हसतात. आई म्हणते माझ्या कामाचे पैसे मिळाले, हे 50 तुला घे. आई तो मला 50 रुपये दिलेत ना, मी तुला 80% मार्क पाडून दाखील आई, त्याची गॅरंटी देते. पण आई मला त्याचं वाईट वाटत नाही. पण ज्या पोरांना 10 मार्क पडत नाहीत ती पोरं सुद्धा मला वर्गात हसतात, याला माझ्या बापाची दारू जबाबदार आहे, याचं मला वाईट वाटतं. हा विचार जीवनामध्ये कधीतरी करा. इंद्रियचे काहीतरी एक शब्द म्हणजे जीवन आहे. तुम्ही विचार करत नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत काय झालंय, माणसांचा भाव कमी झालाय. भाव, देवावरचा भाव, आई वडिलांवरचा भाव, कर्मावरचा भाव, क्रिया करण्यावरचा भाव. आणि भाव जर कमी झाला तर भक्तीच घडणार नाही. आणि भक्ती जर घडली नाही तर मुक्तीच घडणार नाही. काय सूत्र आहे मला ज्ञानोबारायचे सूत्र आहे ते. सगळ्यात अवघड अभंग ज्ञानोबारायचे. मी 1 वर्ष झालं हरिपाटन काकडा सोडून दुसरे अभंग घेत नाही घेत. अख्या गणपतीत नाही. आता गणपतीनं तर बारमाही भांडी पाडली, लय होते लवकर, जवळजवळ 30-32 होते गणपतीत. मी कीर्तन काही 1 करीत नाही कधी. 1 केल्यावर आपल्याला झोप येत नाही. हलक्या हाती 3, अंतर काढलं 4, परवा 4च काढले. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट इतकं मोठं आहे का? आणि आता 1 पहिलं आहे, अजून 2 काढायचे आहेत. तुम्हाला एक सांगा, शरीर सुंदर आहे ना, जग सुंदर आहे. एकदा आपण थकलो ना, जगाला काय करायचं हो तुमचं. आता हे माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक काल तारीख घेतात. लोकांनी हवा जायला लागली, उरफट बोलायला लागली. लोकांना काय घेणं. भाव नाही तर भक्ती नाही, आणि भक्ती नाही तर काय नाही. भक्ती बिना मुक्ती, भाव बिना कुणीकडून अभंग कोणाकडे आला कळलंच नाही तुम्हाला. मी कुठूनही बुंगून येणार महाराज. आता 31 वर्ष गेले त्याच्यात. भाव आहे तर भक्ती आहे. मग हा 10 दिवसाचा जो उत्सव आहे ना, हा भावाचा आहे. गणेशोवर काय आपला भाव, म्हणून तर त्याची भक्ती. आणि 10 दिवस केले का मुक्ती. कारण तो देव सगळ्यात नांगाड देव आहे. तुम्ही सगळ्याच्या नाद लागायचे, ह्याच्या नाद नाही लागायचं. मला गणपती हे तिघही तसेच. हा बाप, आईन, पोऱ्या. बाप 1 पट, ही 2 पट, ती 3 पट. हे पहा ना कसं घरी. बापाच्या गळ्यात साप, पोऱ्याच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. बाप राहिला स्मशानात, पोऱ्या राहिला नदीवर. उलफाटा कार्यक्रम आहे. त्याचा बाप माणसं संपितो, तो कल्याण करतो. आणि ही सगळ्यात उलटी आहे. ही जनात नाही लागायचं. अवतार जेवढे घेतले तेवढ्या अवतारात नवरा एकच. अशी ही तुळजापूरची, ही कोल्हापूरची, तुळजापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबा खालची, या सगळ्या जेवढ्या देव्या झाल्या, या सगळ्या देव्या आदिमाया शक्ती आहेत. आणि आदिमाया शक्ती म्हणजे पार्वती आहेत. आणि त्या पार्वती मग मुक्ताई बिक्ताई सगळी पार्वती आहेत. आणि ती अशी बाई आहे, अशी नंगाट गिराईक आहे. तिनं करार देवाशी असा केला होता, मी कोणताही अवतार घेऊ, कोणी बी, माझा नवरा शंकर, दुसरं जमणार नाही. तेव्हापासून वडाला गरके आणतात. त्याच्यानंतर पार्वती बी घडली, तो भाग वेगळा. आता तुम्ही तर काही मागू शकत नाही, तो विषय वेगळा. कारण तुम्ही कोणाला गरके घालता, कोणत्या झाडाला. वडाला दोरे कोण, वडात कोणता देव राहतो. नाही मोठा घोटाळा आहे. तुम्हाला हे माहीतच नव्हतं का वडात कोणता देव राहतो. वडात कोण आहे माहिती का. वडात कोण आहे बरं, पिंपळात कोण आहे. दत्त नाही.
पिंपळात विष्णू आहे, लिंबात लक्ष्मी आहे. याच्या खाली ध्यानधारणा करा बसून कधी. लिंबासारख्या लिंबामध्ये लक्ष्मी आहे. लक्ष्मी प्राप्तीला आघाडी पट सगळ्यात प्रसन्न होणारा लवकर झाड आहे. आणि ते पिंपळ जो आपला हा वडात सांगतो कोण आहे, पण पिंपळात विष्णू आहे. आणि विष्णू कसा आहे त्याची अशी गंमत झाली, सांगूनच टाकतो एका मिनिटात. समुद्रमंथन झालं, हे सगळे रत्नवित्न निघाले आणि ही बाई शेवट आली. कोण? लक्ष्मी. आता ती कोणाला द्यायची असा प्रश्न ठरला. नवरदेव तो मोकार, नवरी एकच, कोणाला द्यायची बुवा? कोणाला द्यायची म्हणले ते सगळ्यांनी ठरवलं बा ही पूर्वी विष्णूला देऊन टाका, कारण विष्णू आणि लक्ष्मी यांचं सूत्र जमेल. म्हणजे विष्णू म्हणजे हे सगळे देव तुमचे, हे विठ्ठल विठ्ठल सगळे आले. मग ती लक्ष्मीला म्हणलं लवरा करायचं का? लक्ष्मी म्हणली करीन बाई, पण माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय नाही. आणि तिच्या थोरल्या बहिणीचं नाव आहे अवदसा. तिच्या बहिणीचं नाव काय आहे? आणि तिला महाराष्ट्रात नाही अख्ख्या जगात नवरा मिळाला. नवरी बायाजोगीच नव्हती, नवरीचं नावच अवदसा. सगळी उरफाटी, नवरी कुठे पाहिजे? बरं, विष्णूची पंचायत अशी झाली, जर मोठ्या मेवणीचं लग्न केलं नाही, लहान हातातून जाती, कारण मोठीनं करार केलाय. माझ्या मोठीचं झालं तरच. विष्णूने डोकं लावलं, नवरदेव सापडल आपल्याला बरं का, पण हे असे नाही सापडायचे, हे नोकरी बेकरीवाले नको. मग हे त्यागी बिगी बसतात ना डांगराला, याच्यातला जे एखादा पाप लावला तर जमन. ते विष्णू फिरत फिरत गेले, काही सापडलं. ते उदालक नावाचे ऋषी होते, ते मोठा गडी नंगाट होता, ते दाड्या बिड्या जटा बिटा मोठी तपश्चर्या. हे गेले तर त्यानं ओळखले, फक्त वरून साधू आहे. हे म्हणले तुला बायको देतो, उठला ना गडी. साधू का काय उठला गडी म्हणलं झालं बा. आता त्याला आनंद कशाचा वाटला, विष्णूचा साडू व्हायचं म्हणजे काही कमी पडणार, ते नवरी घाला पाहिली. विष्णू म्हणतोय म्हणल्यावर नवरी घाचा काही प्रश्न आहे. आणि जेव्हा गंमत झाली ना महाराज, लग्न झालं, ही नवरी त्याला दिली अवदसा. आणि ते दोघं जण निघाले साधूने. ते मुक्कामाला एका ठिकाणी थांबले आश्रमात त्यांच्या. तिथं सकाळी बाया सडा टाकायच्या, रांगोळी काढायच्या. ती बाई बिघडली ना ती अवदसा. ती म्हणली इथं अन्न का आला या घाणीत, म्हणजे ती याला घाण म्हणायची. तुळशीला पाणी घालणं, गायचं दर्शन घेणं, हे आपण काय म्हणतो पवित्र आहे. पण अवदसेला काय काय अवदसा बा तुम्ही 8:30-9ला उठा त्यात. त्याला काय तुळसण रांगोळीन फिंगोळीला आली काय. आता ही अवदसा तिथं थांबायचंच नाही म्हणली. ती म्हणे थांबायचं कुठं? ती म्हणले बा आता आजपासून मी तुमची बायको आहे, मी म्हणाल तसं. तिनं पार याला डोंगरात नेलं. तिला म्हणलं तुला राहायचं कुठं? ती म्हणली अशा ठिकाणी राहायचं ज्या घरात सदात कचकच, ज्या घरात दारू, ज्या घरात मारामाऱ्या, मांसाहार, आणि ज्या गावात नुसते लफडे, अशा गावात आपल्याला राहायचं. तिथं कोण राहती? अवदसा. तो म्हणला कुठून बुद्धी आली, बरा बसलो होतो, मिळाली कुठून मला? त्यानं आयडिया केली महाराज. तिला ठुलं बसून पिपळाच्या झाडाखाली, पिपळ सांगू राहिलो मी तुम्हाला, पिपळाच्या झाडाखाली बसून ठेवलं. ते म्हणले मी जागा पाहून येतो. जे पळालं लंगोटी धरून फाशी घेईल म्हणला, पण ही अवदसा नको. गेले ते गेले तपशर. आता हिला अंधार पडला, ही तीच राहिली आणि ही उळायला लागली अवदसा. आता अवदसाचा आवाज कसा राहतो आता एक मी सांगायचं तुम्हाला. अशी मोठमोठ्यानं अवदसा इवाळली. असं 80% अवदसा नवऱ्याला हेच म्हणतात. आणि तिनं आरुली दिली, ती किचळली. किचळल्यानंतर लक्ष्मीला भीती वाटली. लक्ष्मीला वाटलं माझ्या बहिणीवर संकट आलं. ती बिवणी ती लक्ष्मी लगेच म्हणली पळा पळा पळा. काय माझ्या बहिणीचं असं झालं. ते विष्णू आले. आता ही अवदसा तिने विचार करायचं पडून कोण आलंय. नवरा तर गेला पडून, मग हा राहिला बिचारा विष्णू. आता हा जगाचा बाप. मग हिनं नाही. ती गेली म्हणलं काय आलं? म्हणले मा नवरा सोडून गेला. तू कळ काढ ना, तुम्हीच नवरा व्हा म्हणले बाई. तो म्हणला आता जमला कार्यक्रम, इकडून तिकडून इकडून लुटून दिले. ते परत गंमत इकडे झाली. ते विष्णू म्हणले थांब जरा कळ काढ. विष्णूला माहित होतं झाड कशाचं आहे, पिंपळाचं आहे. हे कुठं थांबेले? पिंपळा. अख्खी जनता पिंपळाला काय म्हणते? अशुभ आहे. तो म्हटला असं कर,
मी तुझ्याजवळ राहील, तुझ्याजवळच राहील, पण झाडाच्या अंशात राहील, तुझ्यात नाही, झाडाच्या अंशात. म्हणून विष्णू पिंपळाच्या झाडात अंश रुपये नाही, कायम नाही, फक्त शनिवारी पिंपळ पूजणं हे महत्वाचं आहे. त्या दिवशी त्याचं वास्तव्य राहत. इतर टायमाला लोक जवळजवळ त्याला अशुभच मानतात, पण शनिवारी